मुक्ताईनगर मुक्ताई मंदिरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवळकोट पोरांनी छेड काढली। या छेडकाने प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र छेड करणाऱ्या टवाळखोरांना अटक न झाल्याने केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आता आक्रमक झाले आहेत। तर छेडखानी करणाऱ्या मुलांना लवकरात लवकर अटक करा या मागणीसाठी रक्षा खडसे थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले आहेत। तर आपण पाहतोय आताची बातमी, रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली आहे आणि इतरही काही मुली यावेळी त्यांच्या सोबत होत्या। पोलिसांची मात्र अजूनही यावर काहीच कारवाई करण्यात आलेली नाहीये। रक्षा खडसे त्यांच्या मुलीची छेड काढल्यामुळे आता आक्रमक झालेले दिसतात। टवाळखोरांना अटक न केल्याने रक्षा खडसे आक्रमक झालेले दिसतात। मंत्र्यांच्याच मुलीची छेड काढण्यात आली आणि तरीही कारवाई झालेली नाहीये, त्यामुळे त्या थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेल्या आहेत आणि अद्याप कोणतीही कारवाई यावर करण्यात आलेली नाहीये। मुक्ताईनगर मुक्ताई मंदिरमध्ये रक्षा खडसे यांची मुलगी त्यांच्या काही मैत्रिणीसह गेली होती आणि तिथे टवाळखोर पोरांनी त्यांची छेड काढली आणि या छेडखानी प्रकरणी आता सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र अजूनही काही कारवाई करण्यात आलेली नाहीये, अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही। यासाठी आता मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये रक्षा खडसे दाखल झालेले आहेत। मात्र छेडछाणी करणाऱ्या टवाळखोरांना अटक अजून झालेली नाहीये। परसों रात को मेरी बेटी यहाँ पे हमारी संत मुक्ताबाई की कोथली में यहाँ पे हर साल यात्रा रहती है महाशिवरात्रि के निमित्त। तो कल परसों रात को मेरी बेटी यहाँ पे इस मेले में गई और उसके साथ ये घटना यहाँ पे घड़ी हुई है। कुछ लोगों ने, कुछ लड़कों ने उसके साथ छेड़छाड़ी की है और उसके कारण मैं आज यहाँ पुलिस स्टेशन में मेरी बेटी को लेके यहाँ पे कंप्लेंट करने के लिए आई हूँ। तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी संजय महाजन। तर संजय, काय सांगाल की रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली आहे, काय अधिकची माहिती? मुक्ताई मंदिर परिसरात एक शिवरात्रीची गर्दी असते, त्या ठिकाणी मंत्र्यांची मुलगी व काही सहकारी त्यांच्यासोबत गेले असता त्या ठिकाणी छेडखानी केल्याचा आरोप या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर सुरक्षा रक्षकाकडनं ही दखल घेत इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर काही कार्यकर्त्यांना अटक न झाल्यामुळे रक्षा खडसे थेट आज पोलीस स्टेशनला गेले आहेत आणि त्याचा जाब विचारला असता पोलिसांनी सांगितलं की काही कारवाई सुरू आहे, एका जणाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळत आहे, पण अजून अधुराची माहिती त्यांनी प्रसिद्ध केलेली नाही। मात्र ही गंभीर गोष्ट आहे की मंत्र्याच्या मुलीची छेडखानी करणं ही फार मोठी गोष्ट या ठिकाणी बघायला मिळत आहे। जी जी, धन्यवाद संजय दिलेल्या या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली आणि मात्र अजूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाहीये, त्यामुळे रक्षा खडसे आता थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। तर यावर काय कारवाई करण्यात येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।